हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे योगिताज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। तर आता बाजारात छान अशी गाजरे मिळू लागलेली आहेत। तर आपण आज इथे बनवणार आहोत पौष्टिक गाजराचा हलवा। त्यासाठी आपण घरचेच साहित्य वापरणार आहोत। आपण इथे साहित्य घेतलेले आहे अर्धा किलो स्वच्छ धुतलेली गाजरं, 3 चमचे साजूक तूप, अर्धी वाटी साय, अर्धा चमचा वेलची पावडर आणि 2 कप दूध। साखर आपण किसलेल्या गाजरांच्या प्रमाणात घेणार आहोत। सर्वात आधी आपण गाजरांची साल अशा प्रकारे काढून घ्यायची आहे। गाजरांची साल काढून झाल्यानंतर आपण त्यांना किसून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व गाजरं आपल्याला किसून घ्यायची आहेत। गाजराचा खीस आपण एका वाटीच्या साहाय्याने मोजून घेणार आहोत। इथे आपण दुसरी वाटी मोजत आहोत। इथे आपल्या गाजराचा खीस 3 वाट्या भरलेला आहे। त्या प्रमाणात आपण याच वाटीच्या साहाय्याने साखर घेणार आहोत। तर आपण यासाठी निम्म्यापेक्षा कमी म्हणजे 1/2 वाटी साखर आपण इथे घेणार आहोत। सर्वात आधी गॅस चालू करून कढईमध्ये घेतलेल्या तुपापैकी 2 चमचे तूप आपण घेणार आहोत। तूप पूर्णपणे वितळू द्यायचे आहे। तूप पूर्णपणे वितळल्यावर गरम झाल्यावरती मग त्यामध्ये गाजराचा खीस टाकायचा आहे। तर तूप छान गरम झालेले आहे। गॅसची आच आपण थोडा मध्यम आचेवर करणार आहोत आणि त्यामध्ये गाजराचा खीस टाकून घेणार आहोत। गाजराचा खीस टाकल्यानंतर त्याला छान परतून घेणार आहोत। एक 2 मिनिटांसाठी आपण याला तुपावरती छान परतणार आहोत। दोन मिनिटं तुपावर परतल्यानंतर यामध्ये आपण घेतलेले दूध आणि साय घालून घेणार आहोत। दूध आणि साय घातल्यानंतर याला आपण 1 मिनिट छान परतून घेणार आहोत। या दुधामध्ये आपला गाजराचा खीस छान शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला कढईवरती झाकण ठेवून घेऊ। 5 मिनिटांसाठी आधी आपण कढईवरती झाकण ठेवून घेऊ। गॅसची आच मध्यम आचेवर ठेवायचा आहे। 5 मिनिटांनंतर याला छान परतून घेऊ आणि परत 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊ। तुम्ही बघू शकता आपला गाजराचा खीस हा शिजलेला आहे। यामध्ये आता आपण साखर घालू। इथे आपण 1/2 वाटी साखर घेतलेली आहे। 1 वाटी आणि निम्म्या वाटीपेक्षा कमी अशा प्रमाणात आपण साखर घेतलेली आहे। याच वाटीने आपण गाजराचा खीस मोजलेला होता।
हे मिश्रण आपण परतून घेऊ. त्यामध्ये आपण घेतलेली वेलची पावडर पण टाकून घेऊ आणि या मिश्रणाला चारी बाजूंनी छान परतून घेऊ. आता कढईवरती आपल्याला झाकण ठेवायचे नाही. तुम्ही बघू शकता इथे साखरेचं पाणी होत आहे. ते पाणी आपल्याला झाकण न ठेवता आटवून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे 7 ते 8 मिनिटांसाठी आपल्याला हे साखरेचं पाणी आटवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये याला सतत परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपला हलवा खाली कढईच्या बुडाला लागणार नाही. तुम्ही बघू शकता आपल्या हलव्याला छान तूप सुटू लागलेलं आहे. आता हलव्याला छान तूप पण सुटलेलं आहे आणि छान त्याचा रंग पण बदललेला आहे. चारी बाजूंनी हलवा छान सुटू लागलेला आहे. आपल्या हलव्याला टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे. आता गॅस बंद करून कढई खाली उतरवून घेऊ. गॅसवरती तडका पॅनमध्ये उरलेलं 1 चमचा तूप घालून त्यामध्ये 4-5 बदामाचे काप मी टाकलेले आहेत. बदामाचे काप हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तूप चांगले गरम झाल्यावरती हा तडका आपल्याला हलव्यामध्ये टाकायचा आहे. तडका हलव्यामध्ये टाकल्यानंतर हलव्याला छान चारी बाजूंनी हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता घरच्या साहित्यामध्ये आपला गाजराचा दाणेदार हलवा तयार झालेला आहे. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमची रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.